सामना पाहतोय आपण. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय निलजे संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी बाळे संघाला. कैलासजी पाटील यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचे. याच दरम्यान आमचे रेवणअण्णा पाटील यांचं देखील शुभागमन झालं. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्ट्रायकिंग वरती फलंदाज भावेश वारे. नो स्ट्रायकिंग वरती जालिंदर कोहली. ही सलामीची जोडी पाहायला मिळते. निनाद पहिला चेंडू वेगानं फेकलाय. चांगली लाईन पाहायला मिळाली निनादच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू हाताळला. पहिला चेंडू या स्पर्धेतील निर्धाव फेकलाय गोलंदाज निनाद. दुर्वा प्रभा 11 निजे बस संघासाठी पारितोषिक असेल
बॅक टू बॅक 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिक जर कोणत्याही गोलंदाजाने संपादित केले तर आमच्या संदीप नाना पगडे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक. धन्यवाद. यावेळेस चांगला चेंडू होता, यष्ट्यांचा वेध घेतलाय, फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक पहिला लागलाय बाळे संघाला. डीजे नंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. सिल्वर डकचा शिकार. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा धापलकावरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर खातं खोलता आलं नाहीये आतापर्यंत बाळे संघाला. निनाद चांगली गोलंदाजी करतोय. पहिले 2 चेंडू चांगल्या रीतीनं हाताळलेत गोलंदाज निनाद रसाळनं. तिसरा चेंडू स्ट्रायकिंग वरती अंकित कोळी. यावेळेस फटका हवे ते क्षेत्ररक्षक नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये पडतो चेंडू. एकदा वेगाने कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होती. 2 धावा येत आहेत भावेशच्या बॅटमधनं, अंकितच्या बॅटमधनं. तर ऋषलजी म्हात्रे यांचं सुद्धा इथे आगमन झालं. त्यांचं सुद्धा शिरडोन चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी स्कोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची काढा घेतली आहे. शॉट फाईनला. चांगले क्षेत्ररक्षण प्रथमेशच्या माध्यमातून. पायाच्या साह्याने चेंडू अडवलाय. 1 धाव मिळते एका धावेच्या मदतीनं. धावा धापलक्यावरती 3 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एका गाड्याच्या मोबदल्यात 3 धावा धापलक्यावरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी होती. गोलंदाज निनादच्या माध्यमातून पहिल्या 4 चेंडूमध्ये एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये. 5वा चेंडू जालिंदर स्ट्रायकवरती मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेते आणि हवेतूनच जाईल सीमा पार. या स्पर्धेतील पहिला षटकार फलंदाज धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. 9 धावा. पहिला चेंडू फेस करत होता जालिंदर. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल निसटलाय. 1 धाव कंप्लीट आणि दुसरी सुद्धा कंप्लीट होती. 2 धावा येत आहेत त्या चेंडूवरती. क्षेत्ररक्षक झेल सोडलाय. 2 धावा येत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. असेल सुयोग कंस्ट्रक्शन च्या माध्यमातून आयवा जेल साठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. 200 रुपयांचं पारितोषिक साठी पारितोषिक आहे.
बाद केलाय. दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज आशिष. चेंडू सरळ यष्टीरक्षक योगेशच्या हातामध्ये जातोय. चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होती. निलजे ब विरुद्ध बाळे या दोन संघांमध्ये. पहिला चेंडू निर्धावात आला गोलंदाज भावेश ना. दुसरा चेंडू यावेळी पुन्हा एकदा केला होता पायाना, पण पायाच्या साह्याने चेंडू बाहेर गेला बाउंड्रीच्या. 4 धावा मिळत आहेत. 4 तिथे मंचावरती शुभागमन झाले आमचे नाना पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीने. चेंडूवरती प्रथमेश चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावा धबलकावरती 17 धावा. प्रयोग करायचा होता. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही. या निर्धाव चेंडूची सांगता होती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा दापलकावरती पाहायला मिळतात. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात बाळे संघाच्या. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा निनाद रसाळ. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या निनादनं. दुसऱ्या षटकामध्ये आशिषनं 6 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला निनाद रसाळ. तिसरं षटक हाताळण्यासाठी 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा दापलकावरती पाहायला मिळत आहेत श्री गणेश क्रिकेट संघ बाळे संघाच्या. पूर्व 11 निलजे विरुद्ध श्री गणेश क्रिकेट संघ बाळे सामना पाहतोय. पहिला सामना उद्घाटनीय सामना या स्पर्धेचा. इथे वेगाने चेंडू हाताळलाय. यष्टीरक्षक बीट होत आहेत. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येतोय तोपर्यंत 1 धाव. वाईट +1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावपलकावरती पाहायला मिळतात 19 धावा. पहिला चेंडू अतिरिक्त 2 धावा खर्च केल्या गोलंदाज निनादनं. स्ट्राईक एंडवरती अंकित
फटका चांगला आहे. धावा सुद्धा येतोय षटकार. फेकून दिला सीमारेषे बाहेर. 6 धावा मिळत आहेत. 6 धाव्यांच्या मदतीनं धावा धब्बलकावरती 25. का चांगला आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आशिष. चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी पाहायला मिळते. 1 धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेच्या मदतीनं धावा धब्बलकावरती 26 धावा. आमचे डेझाचे बंधुतुल्य मित्र त्यांचा शुभागमन झाला. प्रसिद्ध युट्यूब स्टार. युट्यूब आणि सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती सातत्याने चर्चेत राहिलेले आमचे फेमस युट्यूबर विनय पाटील यांचं शुभागमन झालं. त्यांचा इथे कोलवर टप्प्याचा चेंडू होता. कार्पेटचा सायन खेळून काढला. क्षेत्ररक्षक येत आहेत. समीर चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण समीरचं. तेवढीच चांगली फेकी पाहायला मिळाली आहे. 1 धाव मिळाली या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं धावा धब्बलकावरती 27 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज निनादनं. चिकडा क्षेत्ररक्षक प्रथमेश डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअपला निनाद आले होते. बॅकअप चांगलं होत नाहीये. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालाय.
3 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 3 धाव्यांच्या मदतीनं धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तीन धावा मिळाल्या त्या चेंडूवरती. 3 धाव्यांच्या मदतीनं धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. छत्तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू समाप्त झाला. चौथ्या षटकातील गोलंदाज भावेशचा. आता स्ट्रायकरवरती फलंदाज बंटी. डावकऱ्याचा फलंदाज बंटी स्ट्रायकरवरती असेल. इथे फटका चांगला आहे. कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय. चांगला ड्राईव्ह केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक येत आहेत. समीर चेंडूवरती एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होती. 2 धावा या चेंडूवरती सुद्धा मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा धावफलकावरती 38 धावा. चौथं षटक भावेशचं. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव. 5 धावा आतापर्यंत 2 चेंडूमध्ये खर्च केल्यात भावेशनं. पुन्हा एकदा चेंडू हवेतून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला प्रयत्न. चेंडू अडवलाय. 2 धावा या चेंडूवरती सुद्धा कंप्लीट केल्यात. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 40 धावा. चांगली फलंदाजी इथे करतायत बाळेगाव संघाचे फलंदाज. चौथं षटक मार्गाचे. 40 धावा आतापर्यंत कुठल्यात. बंटी स्ट्रायकरवरती पाहायला मिळतोय. डावकरी फलंदाज भावेशचा चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती येत नाहीये. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय सीमा रेषेला. लगत चेंडू अडवला जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. दोन धावा मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा धावफलकावरती 42 धावा. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला बंटीनं. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती 42 धावा. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. बंटीसाठी कोलवा टप्प्याचा यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज होतोय बाद. बंटीच्या स्वरूपात चौथा झटका बाळे संघाला.
चेंडू अडवण्यात यश आलाय. 2 धावा कंप्लीट. 2 धावा मिळत आहेत त्या चेंडूवरती. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. ते म्हणजेच 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात बाळे संघाच्या. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शरीरष्टीवरती आदळतोय चेंडू. दाद मागितली होती गोलंदाजांना पण फेटाळून लावली आहे पंचांनी. लेग बाईटच्या साहाय्याने 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती 45 धावा. 3 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. गॅप मध्ये खेळून काढलाय चेंडू. जाईल 1 बाउन्स सीमा पार. चौकार फलंदाज मदतीनं धावा धापलकावरती 49 धावा. खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज जज करतोय. झेल टिपलाय आणि खेळ संपलाय तेजसचा. जलचितच्या स्वरूपात तेजस बाद झाला. नवीन फलंदाज अजय स्ट्रायकनवरती असेल. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील 49 धावा. इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर खूप बाहेर निघतोय चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. सांगतात त्या चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव येत्या. अतिरिक्त धावेच्या मदतीनं अर्धशतक लागलंय. ते म्हणजेच बाळे संघाचं 50 धावा कंप्लीट होत आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील अक्षयचा. स्ट्रायकरवरती अजय. बॅटमधनं चेंडू जाईल सीमा पार. दमदार षटकार. सत्तावन्न धावांचं लक्ष असेल दुर्वा पूर्वा 11 निलजे संघासमोर. यापुढचा सामना असेल इस अंतारले आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल. सतरंगी क्रिकेट संघ हे दुटणे ब. दोन्ही संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. फेब्रुवारी 1-2 मार्च रोजी सलग 4 दिवस आपण पाहणार आहोत. तर हेड्स आणि टेल्स नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. कॉल चला. सतरंगी क्रिकेट संघ हे दुटणे बस आहे. कॅप्टन कॉल करतात. टेल्स इज द कॉल अँड हेड्स इट इज. मान्यवरांचा आभार. आपण पुन्हा व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. विशाल टॉस जिंकलाय. पहिला सामना खेळणार आहात या क्रीडांगणावरती आणि ऐतिहासिक क्रीडांगण म्हणून या क्रीडांगणाची ओळख आहे. काय सांगशील मैदानाबाबत प्रथमतः आणि विकेट बाबत? नक्की मैदान खूप सुंदर आहे. नेहमीच खेळतो आम्ही इथे आणि फिल्डिंग करू. काय सांगशील स्पर्धेबाबत? दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एक दमदार स्पर्धा शिरडोन चषकाची. स्पर्धेबाबत काय सांगशील? कसं वाटलं आयोजन? खूप सुंदर आयोजन आहे. भरत दादा आयोजन नेहमी चांगलाच असतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. टॉस महत्वाचा होता. टॉस गमावला. टॉस जिंकला असता तर का निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्रशंकरला मनाविरुद्ध होतं. बॅटिंग करायची. काय मनामध्ये ठरवलं, निश्चय केला 5 षटकांमध्ये कितपत धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 बनवायचा प्रयत्न करू. ओव्हरऑल जो रेग्युलर संघ तुमचा 11 खेळाडूंसहित जो स्क्वॉड असतो तो स्क्वॉड कम्प्लीट आहे की काही नवीन चेहरे पाहायला मिळतील? ते नाही. आता आमच्या याच्यात धीरज आणि विकी नाही आहे
आणि त्यांचा साखरपुडा आहे आज आणि ते त्यांच्या जागेवरती आम्ही नवीन प्लेअर घेतल्यात. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी असतील. आणि टॉस बॉक्स मधून माहिती सुरुवात करायची आहे. खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहतो धावसंख्या बनवल्या गेल्या त्या 56. 57 धावांचं टार्गेट 57. 57 धावांचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. तसाला सामन्यात सुरुवात करायची आहे. मॅच इज ऑन. बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक पहिलं फ्रंटलाईन बॉलर श्री गणेश क्रिकेट संघ बाळेगाव साठी आपण पाहतोय. करणला आपण पाहणार आहोत. पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे गावदेवी क्रिकेट संघ अंतारलीने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. व्हाईट पडदा सोडून बसा मागे खेळाडू कक्ष. दुर्वा पूर्वा निजेब व्हाईट पडदा सोडून मागे बसा. धन्यवाद. मॅचला सुरुवात. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल स्पर्धेच्या वतीनं. दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा आपण देतोय. डेड बॉल. पहिला चेंडू रिदम मध्ये लाईन मध्ये चुकलाय. बॉलिंग मार्क वरती षटक पहिलं घेऊन आलाय फ्रंटलाईन बॉलर सध्या करणला आपण पाहतात. सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला समीर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय निनादला. करण तयार. पहिला बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले. षटक आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर. पहिला चेंडू ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल मागे वाईडिश लॉंग ऑन मध्ये फिल्डर तिकडे तैनात आहेत. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली धाव धावफलकावरती अंकित. धावफलकाचा श्री गणेश झालेला आहे. टार्गेट 57 पाठलाग 57 करायचा आणि त्यानुषंगाने आता सुरुवात देखील तशी करावी लागेल. पॉवर प्लेचं षटक जर का ते कॅपिटलाइज झालं तर मात्र पुढे धावा बनतील त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. पण काल नाईट स्पर्धेमध्ये शिरडून संघाला आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 मॅचेस जिंकले. तिसऱ्या सामन्यामध्ये परास्त झाले. पॉवर प्ले षटक कॅपिटलाइज त्यांनी केलं होतं. जवळपास 17 ते 18 आला होता. त्यानंतर पुढच्या महत्त्वपूर्ण षटकांमध्ये धावा तिथे बनल्या नाहीत. पण इथे जर तुम्हाला पाठलाग 57 करायचा तर पहिलं षटक कॅपिटलाइज करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरं षटक जिथे आउटफील्डमध्ये 3 फिल्डर असतील ते देखील मॅक्सिमाइज करणं इम्पॉर्टंट असेल. स्ट्रायकिंग इनवरती निनाद. ओ द विकेट. वेगवान चेंडू होता. ऑसमच्या खूप बाहेर सोडून दिलं. वर लेफ्ट वाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर धाव आणि धावसंख्या अवांतरच्या मदतीने पुढे आता टोटल 2 वर 3 वर धावसंख्या 3. बॅक टू बॅक 2 एक्स्ट्रा रन आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकार लगावले गेले पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या डावामध्ये 2 चौकार आले आणि त्याच्या मदतीने धावा झाला 56-56. पुढचा बॉल करण. ओव्हर द विकेट न ऑनसाइडला लॉफ करायचा होता. ओव्हर द बॉलर्स हेड. मिड ऑनला झेल कठीण होता. फिल्डर तिकडे आपण पाहतोय जालिंद्रला कॅच घेणं थोडं कठीण. पाठमोर तो धावत होता. खरं तर अजय कोळीला तिथे झेलवरती येणं महत्वाचं होतं. तत्पूर्वी 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. निनादला कुठेतरी जीवनदान मिळतं असंच म्हणावं लागेल कारण बराच का चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करीत होता. त्यानंतर कॅच इथे मात्र ड्रॉप करण्यात आले. 3 फिल्डर होते. तिघांच्या मधोमध 3 तिघाड आणि काम बिघडलं. धावा 2 मिळाला. धावा झाल्यात 5. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट करण. निनादसाठी हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर होता. छेडखाणी करण्याचा प्रयत्न केला. लाऊड अपील बट नो इम्पॅक्ट ऑन अंपायर्स. पंचांवरती कोणत्याही प्रकारचा इम्पॅक्ट पडला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. सांगता झाली आहे निर्धाव चेंडूची. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक डाव तुझा तर दुसरा माझा ही स्थिती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये टीट फॉर टॅस टोसास टोसा आपल्याला पाहायला मिळतोय. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातंय. मोठा फटका लगावण्याचा ज्या वेळी प्रयत्न केला जातो तत्पूर्वी लगेचच नंतर डॉट बॉलची देखील समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे चांगलं बाटेल रंगत्या दोन्ही संघांमध्ये. करंट पुन्हा एकदा वळतोय. गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने. पुढचा चेंडू कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आला होता यावेळेस. हाफ हेलिकॉप्टर आणि फिल्डरला शोधून काढलंय.
अजय कोळी कोणती चूक करत नाही या मॅचची गोल्डन विकेट. निनाद होतोय बाद. पहिला बॅटिंग करताना दूर्वा पूर्वा 11 निजेबल 5. घर बसल्या ऑनलाईन प्रेक्षकांच्या माहितीसाठी खरं तर डोंगल नेट मोबाईल नेटवरती सध्या लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. त्यामुळे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर असताना चेंडू 4 झालेले आहेत कंप्लीट आणि धावा संख्या 5 खर्च केल्यात. चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना श्री गणेश क्रिकेट संघ बाळेगावची आपल्याला पाहायला मिळते. मार्कवर यावेळेस देखील फटका सुंदर आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला वळवलाय, गॅप मध्ये खेळलाय, पॉवर प्ले ते षटक आहे आणि त्याचा बेनिफिट बॅटिंग करत असताना दूर वा पूर्व 11 निजेबलला मिळतोय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉफ केलाय सरळ बॅटनं मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुंदर क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा टिपिकल पॉवर प्लेचा क्लासिकल आणि दर्जेदार चौकार. संगीत आपण ऐकत आहोत. डीज विजयच्या माध्यमातून मॅन फ्रॉम वडवली. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक पहिला आपण पाहिला करणला. त्याचा विरोधामध्ये आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा कुठल्या. बॅक टू बॅक 2 चौकार आपण 22च्या बॅटमध्ये पाहिले. निनाद बाद झाला. संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू बट नंतर भावेश पाटीलनं आक्रमण केलं. कोणत्या प्रकारचा दबाव त्याने घेतला नाही. जरूर पहिली विकेट स्वस्तात गमावले बॅटिंग करताना दूर्वा पूर्वा 11 निजे बन. पण कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आहे भावेशवरती आणि समीरवरती. चांगला खेळताना करावा लागेल, नैसर्गिक खेळताना दाखवावा लागेल. हल्ला क्या बात है, जबरदस्त टायमिंग, अप्रतिम संपर्क जुळून आलाय. बॉलला पाठवलंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेट रिजन मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. सेकंड साठी पलटले, थोडे फंबल झाले, फिल्डर चाच पडत आहेत. त्याचा फायदा मिळाला दोघांनाही. लगेचच कॉलिंग झाली आणि दुसरी धाव प्रचंड वेगाने पूर्ण केली जाते. स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्या समावेश सध्या आठ बॅटर सुशांत म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. गतवर्षी
मला आठवतं मलंगड विभागातील एका स्पर्धेमध्ये 5 चेंडू आणि 5 षटकारांचा विक्रम त्यांच्या नावावरती राहिला होता. वाट पाहिली जाते त्यांचा बॅट पण धावांचा पाऊस कधी पडेल. ऑन साईडला बॉलला पुन्हा एकदा मिड विकेटला स्कॉरिश मिड विकेटमध्ये बॉल यावेळेस फिल्डर तिकडे तैनात आहेत. चांगली फिल्डिंग. आउटफील्डमध्ये 3 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात कारण P2 पॉवर प्लेचं दुसरं षटक तुम्हाला पाहायला मिळेल जिथे ऑनसाईडला डीपमध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन तैनात करण्यात त्याला डीपमध्ये स्क्वेरिश मिड विकेट आहे. आणि आता मात्र फिल्डिंगमध्ये थोडं परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल कारण आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर भावेश पाटील आपण पाहणार आहोत ज्याचा बॅटमधनं यापूर्वी 2 चौकार आले करंटच्या विरोधामध्ये. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला आणि जिथे अंतिम 2 चेंडू जेव्हा शिल्लक होत्या आणि त्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फटकेबाजी यापूर्वीच्या षटकामध्ये केली त्यामुळे तीच आशा अपेक्षा नेजेकरांची असणार आहे. आमचे गिरीधरजी पाटील असतील, बबनजी रसा असतील, सिनियर अजय पाटील, त्या सर्वांचा मी स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. यावेळेस फटका सुंदर आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. बॅकवर्ड ऑफ पॉइंटला बॉल चाललाय मागे नाही थांबणार. निघून जाईल चेंडू सीमा पार. षटक पहिलं अंतिम 2 चेंडूंवरती 2 चौकार त्याने लगावले होते आणि आता जशी त्याला स्ट्राईक मिळाली बघा स्क्वेअर द विकेट कट केलं चेंडूला पॉइंटचा बाहेर. सुंदर फटका नजाकत आपल्याला पाहायला मिळाली. धावा 4 धावसंख्या 26. यावेळेस ऑफ साईडला चौथा. क्या बात आहे. भावेश पाटील ऑन फायर. चौकारांची आतिषबाजी करत असताना नीज हे संघासाठी आपण पाहतोय. भावेश बॅटमध्ये बॅक टू बॅक चौथा चौकार. धावसंख्या चौकाराच्या मदतीने आता तब्बल 30 ऑन बोर्ड. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांना मॅक्सिमाइज केलं, कॅपिटलाइज केलं. या ओव्हरमध्ये देखील पहिल्या 5 मध्ये 17 आलेल्या आहेत. आता सरळ रेषेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण पाहत आहोत. डॉट बॉलची झाली समाप्ती. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 30 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याचा मोबदल्यामध्ये खेळाचा उत्तरार्धामध्ये पाठलाग 57चा करायचा आहे. त्यामुळे समीकरण आता तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू या मॅच मध्ये शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 27 धावांची गरज असेल. कॉम्बॉक्स एंड कडून पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आता गोलंदाज करणला आपण पाहणार आहोत.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या सत्रात जेव्हा करण दुसऱ्या सत्रात पहिल्या षटकामध्ये जेव्हा करण पाटील आला होता त्याने दावा खर्च केला होता त्या 13, पण महत्त्वपूर्ण विकेट एक मिळाली होती ती निनादच्या स्वरूपामध्ये. आता सेकंड स्पेलमध्ये तो आलाय. ऑन साईडला फटका चांगला फिल्डरला शोधून काढलाय, कोणती चूक करत नाही क्षेत्ररक्षक अजय कोळीला आपण पाहतोय. वन मोर गॉन, आणखीन एक धक्का बॅटिंग करताना. लागणारा धक्का क्रमांक दुसरा फलंदाजी करत असताना निजेबला. आज निजेबल संघ या स्पर्धेमध्ये पूर्व 11 या नावाने खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट कल्याण डोंबिवलीने आजवर टेनिस क्रिकेटला बरंच काही दिलं, कारण भारतीय अंडर 19च्या संघामध्ये खेळणारा प्रेम देवकर हा कल्याण डोंबिवलीने दिला. रवींद्र संते आज इंडियन डिझेबल संघाचं प्रतिनिधित्व जो करतो आंतरराष्ट्रीय स्तरावरती तो रवींद्र संते कल्याण डोंबिवलीने दिला. आणि इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये अर्धशतक ज्यानं टोकलं आणि 3 गल्ली टू ग्लोरी अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच ज्याने पटकावला तो केतन मात्रे कल्याण डोंबिवलीने दिला. सरा बॅटर लॉफ करायचा होता, लॉंग ऑनला फिल्डर आणि इथे 6 धावा. बॉल सोबत फिल्डर ही बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. आमचं ऑफिशियल कॅमेरामॅन अगदी योग्यरित्या हे क्षणचित्र त्याने टिपलं. नीरज उरण याला आपण पाहतात सध्या. अतिरिक्त त्याच्या पद्धतीने आता वाढेल. सुशांत म्हात्रे आम्हाला माहिती देतात धावफलक आता आलेले ते 37 वरती, आणि म्हणजे आता 20 धावांची गरज असेल. 57 पाठलाग करायचा होता, 20 धावांची गरज. 16 चेंडूचा खेळ शिल्लक. 16 चेंडू 20 धावांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय. ऑन साईडला वळलाय, हा फिल्डर तिकडे होते, पुढ्यात टप्पा पडला, अनपेक्षितरित्या चेंडूने उसळी घेतली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चेंडू आणि विजयासाठी आता करायचा दावा 16. स्टील 16 रिक्वायर्ड फ्रॉम 15 डिलिव्हरीज. 15 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. समीकरण सोपं झालंय पूर्व 11 निजेबसाठी, ज्याचं कारण फटकेबाजी सुंदर झाली. उलटॉस पुन्हा एकदा ऑन साईडला वाऱ्यासोबत बाहेर चालला होता चेंडू, पण तत्पूर्वी अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराना पेश केलाय. वॉट आउटस्टँडिंग फिल्डिंग. यापूर्वी चूक झाली होती ज्या खेळाडूकडून, त्यानेच पुन्हा एकदा आपण पाहतो दर्जेदार क्षेत्ररक्षण करून दाखवलं की यापूर्वी झाली चूक जरूर, पण आता नाही. कॅच कंप्लीट होऊ शकली नसती. बघा ऑफिशियल कॅमेरामॅन अक्षरशः ब्रँड दाखवताय चेंडूवरती कोणता आहे. वॉट अ सुपर फिल्डिंग, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट टेलिकास्ट. सुंदर टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतं मॉडर्न टेनिस क्रिकेट ओमसाई MTC.in च्या माध्यमातून. सर्वाधिक चर्चेत असलेली वाहिनी आपण पाहतो आहोत आणि सर्वाधिक मागणी ज्या वाहिनीला आपण पाहतो, ओमसाई MTC लाईव्ह इज अ ब्रँड. बॉलर्स बॅक खेळण्याचा प्रयत्न, फटका सुंदर समोर खेळला असताना बॅटनर लॉंग ऑफला. अजय कोळे
चेंडूला उचलतात, फेकतात. तत्पूर्वी दोघांनाही कालावधी मिळाला. दोन्ही फलंदाजांनी कॉलिंग केली सिंगल कंप्लीट. 13 चेंडू आणि 14ची गरज आहे. क्रीडांगणाच्या सभोवताली जर तुम्ही पाहाल कोणतेही कटआउट नाहीये, ही खासियत आहे शिरडोन गावाची आणि शिरडोनच्या स्पर्धेची. क्रीडांगणाच्या सभोवताली जर का तुम्ही पाहिलं तर एकही कोणाचंही कटआउट तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ऑन साइडला फोर्सफुली अगेन्स्ट द टर्न खेळलाय. बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस षटकार. पण तो पडद्याचा बाहेर असायला हवा. षटक क्रमांक 3 पूर्ण. 3 षटकांच्या अखेरीस धावा झाल्या त्या 49-49. 12 बॉल 8ची गरज. साइड लेग नॉट आउट. पंचांचा मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत एजी मात्रे यांना, मॅन फ्रॉम वडवली, आणि दुसऱ्या बाजूला निरंजनजी सावंत सर, मॅन फ्रॉम कल्याण. पंचांची भूमिका ते पार पाडतात. 11 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. खरं तर वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीबा लक्ष्मण पाटील क्रीडांगण नीजे आणि नुकतीच पार पडलेली नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली, स्वर्गीय सतीशदादा पाटील स्मृती चषक, आणि त्या स्पर्धेमध्ये 12 चेंडू 12 धावांची गरज होती गंधारी संघाला. तेव्हा मोरेश्वरने देसाई संघाचा 6 चेंडू डॉट हाताळले, निर्धाव चेंडू त्याने हाताळले. त्यामुळे क्रिकेट आहे, काही घडू शकतं. 10 चेंडू 8 धावांची गरज आहे. सामन्याला कलाटणी मिळेल का ते पाहायचंय. बाळेगावच्या बाजूनं पुढचा बॉल फुल टॉस. या चेंडूला मात्र जागा नाहीये. बॉल मैदानाच्या बाहेर पाठवलाय. अवई यात्रेवरती मिड विकेट पार. लांब पल्ल्याचा दमदार आणि भव्य षटकार. बदरा पाठची बाहेरची कडा, थर्ड मॅन ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिट, फिंगर अप. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद, लागणारा धक्का. तिसरा बाटी
चा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असेल. न्यू बॅटर निकेश भोईर आल्यात आणि षटकार जर लगावला, निकेश जर षटकार लगावला तर संदीप नाना पगड्यांच्या वतीने आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक. पॉवर हिटर आहेत. आवाज दॅट लेग स्टिक सोडून चेंडू आपण पाहतोय. ते खेळाडू सिद्धांत तर आवाज दॅट चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. प्रथमतः विकेट, त्यानंतर टॉसला प्राधान्य दिलं जाईल. ऑन साईडला वळवला, निकेश धावला, एक कंप्लीट, स्कोर इज इक्वल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील इथे पूर्ण झाल्या. सामना संपलाय, मॅच फिनिश. सामना जिंकला तो दूर्वा पूर्व 11 नीज ए बस संघाने. वेल प्लेड बॉयज, अभिनंदन.